हॅलो मित्रांनो, पूजा द टीच यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी नवीन कोणती स्कीम आली आहे, म्हणजेच कोणती योजना आली आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। भारत सरकार आणि विविध राज्य सरकारांकडून वेळोवेळी महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या जातात, ज्याचा उद्देश महिलांना स्वावलंबी आणि सबळ बनवणे आहे। यावर्षी देखील काही नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत, ज्या महिलांना आर्थिक मदत प्रदान करतील। या व्हिडिओमध्ये आपण अशा दोन महत्त्वपूर्ण योजनांबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, ज्यामुळे महिलांना 23,000 पर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते। पहिली योजना आहे सुभद्रा योजना। ओडिशा सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली सुभद्रा योजना महिलांसाठी एक महत्त्वाची पुढाकार आहे। ही योजना पुढील वैशिष्ट्यांसह येते। अर्ज कसा करावा? सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी पुढील टप्पे पूर्ण करावेत। अधिकृत वेबसाईटला भेट द्या। ओडिशा सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। अर्ज फॉर्म भरा। वेबसाईटवरील सुभद्रा योजनेच्या फॉर्म लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरा। कागदपत्रे सादर करा। आवश्यक कागदपत्रे जसे की वयाचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि बँक खाते तपशील सादर करा। अर्ज सादर करा। भरलेला फॉर्म आणि दस्तऐवज ऑनलाईन किंवा निर्दिष्ट केंद्रावर सादर करा। दुसरी योजना आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना। दिल्ली सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री महिला सन्मान योजना देखील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे। ही योजना पुढील वैशिष्ट्यांसह येते। अर्ज कसा करावा? मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी पुढील टप्पे पूर्ण करावे। अधिकृत वेबसाईटला भेट द्या। दिल्ली सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। अर्ज फॉर्म भरा। वेबसाईटवरील मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेच्या फॉर्म लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरा। दस्तऐवज म्हणजेच डॉक्युमेंट सादर करा। आवश्यक कागदपत्रे जसे की वयाचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि बँक खाते तपशील सादर करा। अर्ज सादर करा। भरलेला फॉर्म आणि दस्तऐवज ऑनलाईन किंवा निर्दिष्ट केंद्रावर सादर करा। इतर महत्त्वाच्या योजना। माझी लाडकी बहीण योजना। महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजना देखील एक महत्त्वाची योजना आहे। आर्थिक मदत। महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतील। वयाची अट 21 ते 65 वर्षे। वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात। पात्रता। विवाहित, अविवाहित, घटस्फोटित आणि निराश्रित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। नेक्स्ट योजना आहे विमा सखी योजना। विमा सखी योजना 2024 ही देखील एक महत्त्वाची योजना आहे। आर्थिक मदत। निवड झालेल्या महिलांना दरमहा 7,000 रुपये दिले जातील। रोजगार संधी। महिलांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील। प्रशिक्षण सुविधा। महिलांना विमा योजना आणि डिजिटल कामकाजासाठी विनामूल्य प्रशिक्षण दिले जाईल। शैक्षणिक अट। अर्ज करणाऱ्या महिलांनी किमान 10वी पास असणे आवश्यक आहे। लाभ आणि उद्दिष्टे। या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवणे आणि त्यांचा जीवनस्तर उंचावणे आहे। पुढे काही प्रमुख लाभ आणि उद्दिष्टे नमूद केलेली आहेत। आर्थिक स्वातंत्र्य। या योजनांमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता येईल आणि त्या आपल्या कुटुंबासाठी आर्थिक आधार बनू शकतात। रोजगार संधी। अनेक योजना महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देतात। शैक्षणिक लाभ। काही योजना गरिबी रेषेखालील कुटुंबातील महिला किंवा मुलींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करतात। सामाजिक सबलीकरण। या योजनांमुळे महिलांना समाजात नवीन ओळख मिळते आणि त्या अधिक सबळ होतात। अर्ज प्रक्रियेची माहिती। सुभद्रा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया। अधिकृत वेबसाईटला भेट द्या। अर्ज फॉर्म भरा। डॉक्युमेंट सादर करा। अर्ज सादर करा। मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया। अधिकृत वेबसाईटला भेट द्या। अर्ज फॉर्म भरा। डॉक्युमेंट सादर करा आणि अर्ज सादर करा। बाकी सर्व योजनेसाठी याच प्रकारची प्रक्रिया आहे। या योजनांचा निष्कर्ष। या योजनांमुळे महिलांना केवळ आर्थिकदृष्ट्या सशक्त होण्याची संधी मिळेल असे नाही, तर समाजातही त्यांची स्थिती अधिक मजबूत होईल। सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजना महिलांना स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की महिलांसाठी कोणकोणत्या योजना नवीन आलेल्या आहेत। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे पूजा द टीच। धन्यवाद।